नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर ऍडमिशन प्रोसेस आता जोर पकडलेली आहे, ग्रिप पकडलेली आहे आणि आता याचे कॉलेज ऑप्शन देण्याची डेट शेड्यूल हे देखील डिक्लेअर झालेला आहे. तर आता हे ऑप्शन फॉर्म देताना एक स्ट्रॅटेजी आपल्याला करावी लागणार आहे. किती ऑप्शन द्यायचे, प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला द्यायचा, कशा प्रकारे प्रेफरन्स द्यायचा आणि सीटीला कमी पर्सेंटाईल असतील तर ऍडमिशन मिळेल का, आणि ऍडमिशन पाहिजेच मला, माझं वर्ष वाया जायला नको, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, त्यांना ऍडमिशन कसं मिळेल, या सर्व प्रश्नांची डिटेल उत्तरं आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आलेला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या. इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर हाऊ मेनी पर्सेंटाईल इन सीईटी एक्झाम. सीईटी एक्झाम मध्ये तुम्हाला किती पर्सेंटाईल आहेत त्यावर सर्व काही डिपेंड आहे. जितके हाय पर्सेंटाईल तितकं कॉलेज अलॉटमेंटचं चान्स जास्त आहे. 70 ते 80% 80% वरच्या विद्यार्थ्यांना कुठलं ना कुठलं कॉलेज भेटून जाईल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जे कॉलेज हवंय तेच भेटेल. तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 90% मार्क आहे, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्ही म्हणलात की मला ILS किंवा GLC कॉलेज पाहिजे, तर ते शक्य नाहीये, कारण त्याचं मेरिट खूप जास्त लागतं. आणि ओव्हरऑल 20,000च्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा आहेत आणि विद्यार्थी जवळपास 50 ते 55,000 या कॅपसाठी रजिस्ट्रेशन करतात. त्यामुळे 30,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार नाही, ही तर गोष्ट कन्फर्म आहे. पण गेल्या वेळेचा आपण हिस्ट्री पाहिली तर या 20,000पैकी 500च्या जवळपास जागा या वॅकंट राहिलेल्या आहेत. विद्यार्थी होते 55,000, जागा भरल्या 19,500 आणि 500 जागा वॅकंट राहिल्या. तर हे कशामुळे होतं, तर काही विद्यार्थी काही कॉलेजला ऍडमिशन घ्यायला तयार नसतात, फी जास्त असते किंवा आडमार्गामध्ये कॉलेज असतं, दूर कॉलेज असतं, तर यामुळं ह्या गोष्टी होत असतात. तर मग जितके जास्त मार्क तितकं जास्त ऍडमिशनचं तुम्हाला चान्स. मग लो पर्सेंटाईल वाल्यांनी काय करायचं, तर ते देखील आपण सांगणार आहोत. तर अगोदर आपण पाहूयात की लो पर्सेंटाईल प्लॅन बी. तुम्हाला अगदीच 30च्या खाली मार्क्स असतील, पर्सेंटाईल असतील, तर ऍडमिशन मिळणं, कॉलेज अलॉटमेंट होणं थोडंसं डिफिकल्ट आहे. अशा देखील विद्यार्थ्यांना एक ऑप्शन आहे, परंतु पैसे भरण्याची तयारी तुमच्याकडे हवी. तो ऑप्शन कुठला हे शेवटी सांगणार आहे. तर त्या अगोदर पाहूयात की लो पर्सेंटाईल प्लॅन बी. तुमच्याकडे प्लॅन बी रेडी पाहिजे. ह्या LLB 3 इयरच्या ऍडमिशनची प्रोसेस जवळपास ऑगस्ट सप्टेंबर एंड पर्यंत चालणार आहे. आणि सप्टेंबर एंडच्या तुम्हाला कळलं की आपल्याला ऍडमिशन मिळालेलं नाही, सर्व कॅप राऊंड संपल्या आणि आपल्याला काय कॉलेज अलॉटमेंट झालं नाही, तर तुम्हाला परत कुठेही ऍडमिशन मिळणार नाही, तुमचं वर्ष वाया जाईल. मग प्लॅन बी काय आहे, दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन ठेवा. PG साठी असेल किंवा इतर कुठल्या कोर्सेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन करून ठेवा. आणि इकडे नंबर लागल्यानंतर तुम्हाला MA ला ऍडमिशन घेतलं असेल, तुम्ही MBA ला घेतलं असेल, तर ते तुम्हाला कॅन्सल करता येतं आणि LLB ला ऍडमिशन घेता येतं. त्यामुळे हा प्लॅन बी तुम्ही तयार ठेवा. त्यानंतर पुढे आपण पाहूयात नंबर ऑफ कॉलेज सिलेक्शन. हाऊ मेनी कॉलेज वी हॅव टू सिलेक्ट. देर इज नो लिमिटेशन और नो रिस्ट्रिक्शन्स. तुम्हाला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50, 150, जवळपास 150च्या जवळपास एकूण कॉलेज लिस्ट आहे. तर 150च्या 150 ऑप्शन देऊ शकता. पण एखाद्याला वाटलं की मला 2च कॉलेज द्यायचे आहेत, एकच कॉलेज द्यायचं आहे, तर तो तसं देऊ शकतो. त्यामुळे किती कॉलेज सिलेक्शन करावं, किती चॉईस द्यावे, याला कुठलंही बंधन नाही.
कमीत कमी 2, मॅक्झिमम जितके असतील तितके तुम्ही देऊ शकता. हा एक पॉइंट क्लिअर झाला. देन टाइप ऑफ कॉलेज. मग कुठलं आपण कॉलेज चूज करायचंय? कॉलेजचे बरेचसे प्रकार आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे, गव्हर्नमेंट नॉन एडेड आहे, अनएडेड आहे, सेल्फ फायनान्स्ड आहेत, मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. तर मग त्यापैकी आपल्याला कुठं ऍडमिशन घ्यायचंय ते ठरवून घ्या. मी तुम्हाला प्रेफर करेन, जास्त पर्सेंटाईल असतील तर गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज, तिथं तुम्ही प्रेफरन्स द्यायला पाहिजे. कारण तिथं फीज गव्हर्नमेंटचं जेवढं रूल आहे तितकीच फी असते. जे प्रायव्हेट कॉलेज आहेत तिथं गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा 2 ते 3 पट फी जास्त आहे. सपोज आता सोलापूरचं उदाहरण घेतलं आपण, तर दयानंद लॉ कॉलेजला जर तुम्ही कास्ट मध्ये वगैरे असाल, तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असतील, तुम्ही फ्रीशिपचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार असाल, तर अगदी 1800 ते 2000 मध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. पण तेच सोलापूरमध्येच जे काही प्रायव्हेट कॉलेज आहेत, बार्शीमध्ये वगैरे, पंढरपूर, बार्शी, कुठलं तरी एक प्रायव्हेट कॉलेज आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 ते 12,000, 20,000 जी काही फी, आणि ही फी कुठे दिसेल तर वेबसाईटला ती तुम्हाला दिसून येईल. ती फी कशी पाहायची याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि वरती आय बटन मध्ये देखील दिलेली आहे. तर मग गव्हर्नमेंट एडेड गव्हर्नमेंट कॉलेजेसला फी कमी असणार आहे, त्यामुळे टाइप ऑफ कॉलेज सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे डिसाइड लोकेशन. तुम्हाला LLB कुठं करायचं आहे? तुमच्या रिजनल लेवलला पाहिजे की बाहेर जाऊन करण्याची तयारी आहे? काही कॉलेजेस आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून ठेवा की मला पुण्यामध्ये करायला जमेल, मी राहतो सोलापूरला, पण इथे जर ऍडमिशन नाही मिळालं तर पुण्याच्या XYZ कॉलेजला कमी पर्सेंटाईलला मेरिट लागलं तर मी त्या ठिकाणी करू शकतो. तर मग लोकेशन डिसाइड करा कुठं कुठं तुम्ही करू शकता, आणि त्यानंतर मेक कॉलेज लिस्ट. मग त्या भागामध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत, हाऊ टू चूज कॉलेज. मग कॉलेज कुठले आहेत, कुठल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत येतात, त्याची देखील लिस्ट वेबसाईटला आहे. ती कशी पाहायची याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही पाहून घ्या. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. मग त्यामध्ये तुम्हाला एडेड, अनएडेड, प्रायव्हेट, त्याची फीज, कॉलेजचा टायमिंग हे पाहून तुम्हाला कॉलेज चूज करायचंय. एक कॉलेज लिस्ट तयार करायची. ही कॉलेज लिस्ट तयार केल्यानंतर हाऊ टू गिव्ह प्रेफरन्स. आता इथं सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मी सुरुवातीला जे सांगितलं की काही विद्यार्थ्यांना टॉप लेवलचे मार्क्स असून त्यांचं इयर डाऊन झालं, इयर फेल गेलं, त्यांना चुकीचं कॉलेज अलॉट झालं. तर ते कसं? 100% आहेत परंतु प्रेफरन्स देताना काय केलं, अगदी प्रायव्हेट कॉलेजला त्यांनी प्रेफरन्स दिला. तर जास्त पर्सेंटाईल असल्यामुळं तुम्ही ज्या कॉलेजला 1 नंबरचा प्रेफरन्स देणार आहात ते कॉलेज तुम्हाला पहिल्यांदा अलॉट करण्याचं CET सेल प्रयत्न करतं, आणि ज्याला जास्त पर्सेंटाईल आहेत त्याला फर्स्ट राऊंड मध्ये फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अलॉट करतात. मग कॉलेज कुठलं प्रेफरन्स द्यायचा त्याचा व्हिडिओ जेव्हा हे सुरू होईल प्रेफरन्सेस तेव्हा मी देणारच आहे. तरी आता देखील सांगतोय, तुमचा इंटरेस्ट ज्या कॉलेजमध्ये आहे त्याला 1 नंबरचा प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यानंतर सेकंड प्रेफरन्स, जर ते कॉलेज तुम्हाला नाही मिळालं, मग ते नाही मिळालं तर दुसऱ्याला मी तयार आहे, त्याला 2 नंबर, आणि असं करत करत तुम्ही 10 कॉलेज निवडत असाल तर आवडीच्या कॉलेजला जिथं ऍडमिशन घ्यायचं आहे त्याला 1, आणि जर ते नाही मिळालं तर मग 2, 3, 4, 5 असं करायचंय. प्रेफरन्स कसा द्यायचा हे माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी काय केलं की 1 नंबर प्रेफरन्स कुठलं तरी द्यायचं आहे, किंवा नेट कॅफे मध्ये गेले, त्यांनी एक 10 कॉलेजेस निवडली. प्रेफरन्स कसा द्यायचा त्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं, म्हणले त्यांनी सांगितलं की तुमचं तुम्ही द्या. तर त्या नेट कॅफे वाल्याला काय माहिती, त्याने जसं लिस्ट आली तसं 1, 2, 3, 4, 10 पर्यंत देऊन टाकले, आणि जेव्हा अलॉटमेंट झालं
तेव्हा यांना नको असणार म्हणजे 10वा प्रेफरन्स जर पहिले नाही 9 मिळाले तर 10व्यासाठी तयार होते, परंतु पहिल्याच लिस्टमध्ये त्यांना 10व्या नंबरचं कॉलेज लागलं. आणि सीईटी सेलचा असा नियम आहे, जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळत असेल तर तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये चान्स मिळणार नाही. जर 1 नंबरचं कॉलेज सोडून सेकंड प्रेफरन्सचं कॉलेज मिळत असेल तर तुम्ही ते नको म्हणू शकता, कारण तुम्हाला 1 नंबरचं मिळण्याचे चान्सेस आहेत, तुमची अपेक्षा आहे. पण तुम्हाला जर जे हवंय, तुम्ही त्यांना सांगितलं की 1 नंबरचा प्रेफरन्स दिलाय आणि ते तुम्हाला मिळालंय, आता चुकीचा दिला ते तुमची चूक आहे. त्यामुळं प्रेफरन्स देत असताना व्यवस्थित प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी पेशन्स ठेवायचा आहे, थोडस धीर धरायचं आहे. बिकॉज देर आर 4 राउंड्स, 3 कॅप राउंड अँड 1 इन्स्टिट्यूट लेवल राउंड. त्यामुळं पेशन्स ठेवायला, वेट करायला शिका. पहिल्या राऊंड मध्ये नाही लागला, दुसऱ्या राऊंड मध्ये वेट करा. दुसऱ्या राऊंड मध्ये नाही लागला, तिसऱ्या राऊंड मध्ये वेट करा. तिसऱ्या राऊंड मध्ये देखील नाही लागला तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये लागण्याचे चान्सेस असतात, जर तुमचं 70% आसपास असेल तर. तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड पर्यंत तुम्हाला धीर धरायचा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट राऊंडला कॉलेज भेटून जातं. पण ज्यांना अतिशय कमी मार्क आहेत, कमी पर्सेंटाईल आहेत, 5%, 10%, 15%, अशा विद्यार्थ्यांना जवळपास कॉलेज मिळण्याचे चान्सेस खूप लो आहेत. एखाद्याला मिळेलही. अतिशय लो क्वालिटीचं किंवा रानामधलं कॉलेज याला म्हणतो आपण, जिथं कुणी ऍडमिशन घ्यायला तयार नसतं, हॉस्टेलची सोय वगैरे नसते, लोकलचे विद्यार्थी तर जास्त नसतात, अशा ठिकाणी कमी पर्सेंटाईलला मिळून जाईल. मग ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी काय करायचंय, 150च्या 150 प्रेफरन्स देऊन ठेवा. प्रेफरन्स देत असताना काय करा, 1 नंबर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला द्या, 2 नंबर 3 नंबर सर्व एडेड कॉलेज अगोदर 1 2 3 4 देऊन घ्या. तुमच्या जवळच्या कॉलेजला, शहराच्या, तुमच्या गावाच्या, त्याला 1 नंबर द्या. आणि त्यानंतर कमी प्रेफरन्सचे कॉलेज आणि शेवटी प्रायव्हेट कॉलेजला 140 150 असे प्रेफरन्स देत चला. सर्व कॉलेजला प्रेफरन्स दिला तर कुठल्या ना कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागेल. पण तुम्हाला वाटलं की मला खूप कमी पर्सेंटाईल आहेत, माझं वर्ष वाया जायला नको, तर सर्वात शेवटचा पर्याय तो म्हणजे मॅनेजमेंट कोटा. आता मॅनेजमेंट कोटा काय असतो, तर एकूण 100 जागांपैकी म्हणजे 100% जागांपैकी 5 ते 10% जागांवरती, मोस्टली 5% जागांवरती इन्स्टिट्यूटला, त्या संस्थेला त्यांच्या चॉईसचे विद्यार्थी अलॉट करण्याचं चान्स असतं. उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजमध्ये 120 जागा आहेत टोटल, तर त्या 20 पैकी 6 जागा ते कॉलेज त्यांच्या हव्या त्या विद्यार्थ्यांना, तिथं मग मार्क वगैरे पाहिले जात नाही, पर्सेंटाईल पाहिलं जात नाही. तर हे गव्हर्नमेंटने का दिलंय, मॅनेजमेंट कोटा कशासाठी आहे, एखादा गरीब विद्यार्थी आहे किंवा एखादं कॉलेजमध्ये काम करणाऱ्याचे रिलेटिव्ह आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळावं म्हणून 5% कोटा दिलेला आहे. परंतु हा कोटा, मॅनेजमेंट कोटा जो आहे, तो कॉलेजवाले काय करतात, पैसे मिळवण्याचं ते आता एक साधन झालेलं आहे. जास्त पैसे जो देईल त्याला याच्यामधून, मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन मिळतं. म्हणून तुमची जर पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही मॅनेजमेंट कोटा मधून ऍडमिशन घेऊ शकता. तर कॉलेजमध्ये जाऊन, जे मोस्टली प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला प्रिन्सिपलला भेटावं लागेल, त्यांना सांगावं लागेल की मॅनेजमेंट कोट्यामधून तुमची जी काही फी आहे ती भरून मला ऍडमिशन घेण्याची तयारी आहे. पण मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर पैसा तुमचा जाणार आहे फर्स्ट इयर साठी, ऍडमिशन मिळवण्यासाठी. आता किती जाईल तो आकडा मी सांगणार नाही, कारण ते इथं ओपन सांगणं चुकीचं आहे. माझ्याकडे कुठले प्रूफ नाही आहेत. परंतु आपल्या युट्यूबच्या चॅनलला, व्हिडिओच्या खाली काही विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये ते आकडे सांगितलेले होते, तर खूप मोठे आकडे आहेत. पण ज्यांची तयारी असेल, LLB करायचंच आहे,
तर असे विद्यार्थी पैसे खर्च करायची तयारी असेल तर मॅनेजमेंट कोट्याला प्रेफरन्स देऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कॉलेज ऑप्शन देत असताना, प्रेफरन्स देत असताना ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि जितकं जास्त प्रेफरन्स देता येतील तितकं देऊन घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.